विषय कसा? नाही म्हणजे मी आत्ताच सांगितलं, की पैसा मी यातनं कमवू शकलो नाही आणि हेच ते कारण असावं कदाचित, की सोशल मीडियावरती आता मला भरपूर अशा जाहिराती पडतात. ज्या बेटिंग ॲपच्या असतात, अशा गेमच्या असतात, ऑनलाईन गेमच्या आणि प्रमोट करा बुवा शेतकऱ्याच्या पोरांसाठी म्हणा असं. मुळात मी बनवतो जो कंटेंट म्हणता येईल किंवा जे व्हिडिओ असतात त्याचा विषय शेती-मातीतली, गावाकडची भोळी-भाबडी लोकं आहेत आणि त्यांच्यासाठीच मी बोलतो, त्यांचे प्रश्न मांडतो, त्यांच्या मुद्द्यावरती कुठेतरी हात घालायचा प्रयत्न करतो. आज आपल्यासोबत आहेत शेतकरी पुत्र, शेतकऱ्यांसाठी सदैव मोटिवेशनल व्हिडिओ असतील, तरुणांसाठी मार्गदर्शन करणारे आपले गणेश दादा फरताडे आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. खरं तर गणेश दादा, आमच्या तरुणांना, शेतकरी तरुणांना खूपच उत्सुकता आहे की गणेश दादांचं जीवन कसं आहे नेमकं. त्यांनाही उत्सुकता असते की शेतकऱ्याचं पोरग आज युट्यूबच्या माध्यमातून असेल की सामाजिक प्रबोधन असेल त्या माध्यमातून चांगलं उत्पन्न कमवत आहेत. काय सांगाल की कशा पद्धतीने सुरुवात आहे? ही सुरुवात एकदम शून्यातनं झाली होती. काहीच म्हणजे असं हे कोणत्या गोष्टी ठरवून झालेल्या नव्हत्या. सहज TikTokला व्हिडिओ बनवायचे म्हणून बनवत होतो आणि जवळ होता 4-5 हजाराचा एक फोन होता साधा. त्या फोनपासून सुरुवात झालेली. व्हिडिओ बनवत होतो. हळू-हळू लोकं लाईक करत होते, कमेंट करत होते आणि 100, 200, 500 याच लाईकपासून सुरू झाली होती. पण लोकांचं प्रेम एवढं वाढत गेलं, की शेती या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा शेतकऱ्याचे प्रश्न, शेतकऱ्याच्या अडचणी या संदर्भानं जर बोललं, तर भरभरून प्रेम मला शेतकऱ्याच्या पोरांनी किंवा गावाखेड्यातल्या मातामाऊल्यांनी या सगळ्यांकडनं प्रेम मिळत गेलं आणि आकडा जो होता तर तो लाखामध्ये, मिलियनमध्ये लाईकचा आकडा जाऊन पोहोचला. त्यावेळेला कुठेतरी समाधान वाटलं आणि ठरवून म्हणा किंवा कोणता तरी सोशल मीडिया ग्रो करायचा अशी सुरुवात झालेली नव्हती ही. सहज लोकं व्हिडिओ बनवतात, कोणी नाचतंय, कोणी बागडतंय, कोणी उड्या मारतानाचे व्हिडिओ बनवतंय, कोणी स्वयंपाकाचे व्हिडिओ बनवतंय. मग या गर्दीत मी काय बनवलं पाहिजे हा प्रश्न होता आणि सहज आपण शेती-मातीतली लोकं, शेतकऱ्याचं पोरगं आहे आणि शेतकऱ्यावर कोणी बोलत नाही सहसा. हीच ती पोकळी होती आणि इथून सुरुवात झाली होती, की आपण बनवायचे शेतकऱ्याचे व्हिडिओ. भलेही शेतकरी मार्केटला नव्हता किंवा हा विषय लय ट्रेंडिंगचा असाही विषय नव्हता. पण शेतकरी आपल्या जवळचा आहे किंवा मी ते जगणं जगलोय आणि त्यामुळे त्याच्यावर बनवले पाहिजे. हाच तो दृष्टिकोन ठेवून सुरुवात झाली होती शेतीच्या व्हिडिओला. क्या बात आहे. शेतीमधनं तुमची सुरुवात झाली. असे काही अनुभव आलेत का की अनेक शेतकरी म्हणजे समजा आता तुम्ही खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये फेमस झालेत की अशा अचानक ठिकाणी गेलात आणि लोक म्हणले की अरे आपले गणेश भाऊ आले असं काही? नाही, नाही. हे खूप म्हणजे ह्या गोष्टीनं कधी-कधी म्हणजे भरपूर महाराष्ट्रभर कुठेही हिंडत राहिलं या गोष्टीचं. आता कार्यक्रमाला मी व्याख्यानाला फिरतो किंवा इतरही कोणत्या गोष्टीसाठी उद्घाटन असेल ह्या त्या गोष्टीसाठी जातो. त्यावेळेला भरभरून प्रेम भेटतं लोकांचं आणि कुठेही लोकं म्हणजे मला भरपूर असे अनुभव आहेत. पाठीमागनं लोकं कधी ओळखतात, कधी बाजूला कुठेतरी बोलतोय, आवाजावरनं लोकं ओळखतात आणि हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पोराचं, शेती-मातीशी नाळ असणाऱ्या लोकांचं प्रेम पाहिलं खूप आनंद वाटतो, की अरे भरपूर कमवलं आयुष्यात. पैसा नाही कमवू शकलो त्या तोडीनं, पण हे प्रेम आणि मला वाटतं हे प्रेम जरी म्हणजे असं लोकं म्हणतात, की प्रेमानं काय पोट भरतं का? पण साहजिकच हे प्रेम एक प्रचंड मोठी ऊर्जा, एक ताकद म्हणून आयुष्यभर सोबत राहील. हे तर आहेच. पण एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की जुगाराच्या जाहिराती सुद्धा तुम्हाला आल्या होत्या, ऑफर आल्या होत्या, पण तुम्ही जुगाराच्या जाहिराती केल्या नाही. यामागचं काय कारण आहे की अनेक सेलिब्रिटी झाले, प्रसिद्धी झाले की जुगाराच्या जाहिराती करतात. रम्मी असेल, खेलो इंडिया काय काय ते गेम असतील, तर त्याविषयी काय? नाही म्हणजे मी आत्ताच सांगितलं, की पैसा मी यातनं कमवू शकलो नाही आणि हेच ते कारण असावं कदाचित, की सोशल मीडियावरती आता मला भरपूर अशा जाहिराती पडतात. ज्या बेटिंग ॲपच्या असतात, अशा गेमच्या असतात, ऑनलाईन गेमच्या आणि प्रमोट करा बुवा शेतकऱ्याच्या पोरांसाठी म्हणा असं. मुळात मी बनवतो जो कंटेंट म्हणता येईल किंवा जे व्हिडिओ असतात त्याचा विषय शेती-मातीतली, गावाकडची भोळी-भाबडी लोकं आहेत आणि त्यांच्यासाठीच मी बोलतो, त्यांचे प्रश्न मांडतो, त्यांच्या मुद्द्यावरती कुठेतरी हात घालायचा प्रयत्न करतो. आणि त्या लोकांना म्हणजे आता माझं व्ह्यूअर्स वर्ग काय असं कोणीतरी आमदाराचं पोरगं म्हणा किंवा असे कुठले तरी मोठे हे असलेली नाहीयेत. सर्वसाधारण पोरं आहेत ज्यांचा बाप शेती करतो, ज्यांच्या घरात 18-20 दारिद्र्य आहे. मी ज्या परिस्थितीतून आलो त्याच परिस्थितीतली ही लोकं आहेत. आणि जर मी त्यांना ह्या गोष्टीकडे प्रवृत्त केलं, आता साहजिकच मला वाटतं जे रील स्टार म्हणा किंवा इन्फ्लुएन्सर आहेत, तर ते स्वतःहून हे कधीच करत नाहीत. ते म्हणजे तेच भलेही ॲड करतील, पण ते गेम कधीच खेळलेले नसतात किंवा एखादा ऑनलाईन बेटिंगचा ॲप असेल, तर ते स्वतः कधीच ते केलेलं नसतं. त्यांना फक्त त्याच्या बदल्यात 5, 10, 20, 50 हजार रुपये भेटलेले असतात, की बाबा ह्याची जाहिरात करा. त्याच्यामुळं मी ते आजपर्यंत केलं नाही याच्यासाठी, की त्या पोरांना आपण का बिघडवायचं आणि माझा एक व्हिडिओ पाहून एखाद्या शेतकऱ्याच्या पोरांना 10-20 हजार त्याच्यात घातले. साहजिकच 10-20 हजार ही अमाऊंट शेती-मातीतल्या किंवा साधारण परिस्थितीतल्या पोरासाठी खूप मोठी आहे. असे 10-10 हजार जर का 5-10 पोरांनी घातले किंवा 5-50 पोरांनी घातले तर ती खूप मोठी अमाऊंट होऊ शकते.
आणि लाखांमध्ये अशी उलाढाल आपल्या एका चुकीच्या व्हिडिओमुळे होऊ शकते, मला माहिती आहे. आणि किंवा जसे आपण आपले स्वतःचे पैसे असल्यानंतर त्याला जपून म्हणा. आता मी ही साधी गोष्ट पाहिलेली की शेतकऱ्याच्या घरात ज्यावेळेला आई पैसे ठेवते ना, तिच्या नोटा कडक नसतात, तिच्या पिशीतल्या कधीच त्या कडक नसतात. तर तिने एकदम त्याच्या गुंडाळ्या करून बारीक बारीक करून त्या नोटा जपून ठेवलेल्या असतात. म्हणजे पैशाला आपल्या जीवापेक्षाही जास्त जपणारी ही लोक आहेत आणि त्यांचा पैसा असा उडवणं मला कधीच कोणत्या क्षणाला योग्य वाटणार नाही. भले मी कधी वाईट परिस्थितीत न जातो, खूप कधी कधी अडचणी येतात आयुष्यात, पण मला कधीच वाटलं नाही की बाबा अशी एखादी बेटिंग ऍपची जाहिरात करावी किंवा अशा पत्त्याची जाहिरात करावी आणि पैसे कमावेत. कारण की मी त्या परिस्थितीतनं आलो असल्यामुळं कदाचित ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि आपल्या लॉर्ड मराठवाड्याच्या माध्यमातून एवढंही सांगाल की भविष्यात काही हो, किती वाईट परिस्थिती हो, हे जे तत्व आहे तर ते तत्व सुटणार नाही माझ्याकडनं. क्या बात आहे. खरा शेतकरी पुत्र असावा तर गणेश दादांकडनं आपल्याला खरंच शिकायसारखं आहे. तरुणांसाठी काय सांगाल की कारण आता तरुण व्यसनाधीन होतोय, रोजगाराच्या संधी मिळत नाहीये, लग्न होत नाही, सगळ्यात मोठी समस्या आता लग्नांची आहे. तर तरुण मुलांची लग्न विवाह होत नाहीये, तर त्यासाठी काय तसा मीच आता बिना लग्नाचा आहे, त्याच्यामुळे या प्रश्नावर मी काही जास्त बोलणार नाही. पण साधी गोष्ट आहे की पैसा किंवा करिअर या सेफ बाजू तरुणांच्या सध्या राहिल्या नाहीत. आणि म्हणून मुलीच्या बापाला एक प्रश्न पडतो की आपली मुलगी देताना किंवा ते पोरग पैसे कमवतोय का, त्याच्याकडे काय प्रॉपर्टी आहे, काय काय करू शकतो. पण होता की लोक या सगळ्या गोष्टी पाहत नव्हते. पोरांची जर मेहनत करायची ताकद असेल किंवा पोरग जर धडपड करत असेल तर त्या गोष्टी झाल्या पाहिजे. मला वाटतं जगातला प्रत्येक माणूस जॉबला लागू शकत नाही, प्रत्येक माणूस पैसा कमवलच याची शाश्वती नाही. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. साहजिकच आहे, आपली बहीण असेल तर आपण कोणाला देताना हा विचार करू की तिचं भविष्य सेफ राहिलं पाहिजे. पोरांनी सुद्धा थोडंसं गाव कट्टा या त्या व्यसनाधीनता ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला सारून करिअरकडे फोकस केला पाहिजे, थोडं लक्ष दिलं पाहिजे. दोन पैसे कसे कमवता येतील याचा विचार आपण करावा लागणार आहे आणि ह्या गोष्टी आपोआप सुरळीत होतील. निश्चितच ते आहेच. येणाऱ्या काळात तुमचं काय ध्येय असेल की कसं पद्धतीने तुम्ही तरुणांना म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून असेल, प्रबोधनाच्या माध्यमातून असेल, काय करण्याचं एक निश्चित ठरवलेलं आहे? नाही म्हणजे असं काही निश्चित ठरवलेलं नाही, पण मी घेऊन चाललोय ही जे काही म्हणता येईल विचार म्हणता येईल किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा जो प्रवास आहे तो सोबत घेऊन चाललोय. मी युट्यूबला आलो, अनेक शेतकऱ्यांच्या पोराचे युट्यूब चॅनल तयार करून दिले. आजही मला 5 पैसे 2 पैसे त्याच्यातनं भेटतात, तर शेतकऱ्याच्या पोरालाही भेटावे हा सरळ साधा हेतू होता. त्याच्यातनं मला बाकी काही येत नाही. जवळपास 4-5 हजार चॅनल आपण एका पाठीमागे सुरू केले होते पोरांचे. काही त्यातले मॉनिटाईज झाले, काही बंद पडले, पण चालू आहे. आणि त्यांनाही जर का काम करता करता म्हणा, आता इतर शिक्षण म्हणा किंवा इतर गोष्टी करता करता अर्धा एक तास देऊन जर इथून जरी 10-20 हजार रुपये कमवता आले तर मला वाटतं ही सुद्धा चांगली संधी आहे. आणि हाच चांगला किंवा मोठा दृष्टिकोन ठेवून मी हे चॅनल त्यांचे तयार केले होते. आजही मला जर फोन कोणाचा आला आणि ते म्हणलं दादा मला कळत नाही, माझं चॅनल असं असं झालंय, तर मी स्वतःहून त्याचं चॅनल चेक करतो, लॉग इन करतो, पाहतो काय प्रॉब्लेम आहे, त्याला काही सजेशन देतो, हे करा ते करा अशा पद्धतीनं. आणि जे होईल माझ्याच्यानं ते चालू आहे. आता हा प्रवास भविष्यात कुठपर्यंत जाईल नाही सांगू शकत. क्या बात आहे. खरंच आपल्यासोबत शेतकरी पुत्र असावा तर गणेश फरताडे सारखाच असावा. शेतकरी पुत्र कसा असावा तर गणेश दादांकडनं आपल्याला शिकायला भेटते की कशा पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांच्या पोरांना स्वतः तर त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून किंवा या माध्यमातून पैसे तर कमवलेच, पण अनेक तरुणांनाही त्यांनी याच्यातनं कसे पैसे कमवायचे, रोजगार कसा कमवायचा हेही सांगितलं. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जुगाराच्या जाहिराती पैशाचं आमिष असताना सुद्धा त्यांनी नाकारले आहे, फक्त का तर शेतकऱ्यांच्या पोरांचं नुकसान होऊ नये म्हणून. खरंच मनापासून धन्यवाद. आपला